हे येणार आहेत आमदार राम सातपुते यांचे समर्थक इथं आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, फेक नेरेटिव्हच्या विरोधात सभा आहे? नाही, हे तर चुकीचं आहे. यांनी जे मशानवर जे ढकललेलं आहे हे चुकीचं आहे. मशान हे बरोबर आहे, मशान हे बरोबर आहे. मार्कवाड्याची जनता ही रामभाऊच्या मागं विकासाच्या मागं राहिलेली आहे. बाबा रामभाऊनी या मार्कवाडे गावामध्ये विकास केलेला आहे, म्हणून जनता मार्कवाड्याची विकासाच्या मागं आहे. हे सत्तेसाठी एकत्र येतात, तर आपण विकासासाठी का जाऊ नये रामभाऊच्या मागं? म्हणूनच इथल्या जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे आणि मतदार स्वतः येऊन मतदान केलेलं आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असा अट्टास होतोय. आपण माजी सरपंच आहात मार्कवाडीचे, काय मत आहे आपलं? नाही, आधुनिकडे जायचं सोडून पाठीमागे जायचं ही मोहिते पाटलांचं किंवा उत्तम जानकरांनी चालू केलेलं आहे. ही केवळ तसं काहीच घडलेलं नाही. खरोखर मत मशीनवरच झालेलं आहे. त्यामुळं हिथं तसं काय नाही. बॅलेट पेपरवर त्यांची इच्छा असली, शासनाने परवानगी दिली तर रामसतपुतेला मत ज्यादा पडणार या भागातून. कारण हे पूर्ण गाव मोहिते पाटील विरोधात आहे. काय त्यामुळे बॅलेट पेपरवरचा जो अट्टास आहे तो चुकीचा आहे. चुकीचं आहे. बॅलेट पेपरवर अट्टास चुकीचं आहे. तुम्ही आपण आधुनिकीकडे चाललोय, चंद्रावर जायचं सोडून ही डोंगरावर चालला म्हणते, असं असतं का कुठं? आज सभेमध्ये काय अपेक्षित आहे? ज्या पद्धतीने वातावरण तयार झालेलं करण्याचा प्रयत्न आहे, मार्कडवाडी केंद्रबिंदू ठरला आहे, आपल्याला काय वाटतं वातावरण ईव्हीएमच्या विरोधात? ईव्हीएमच्या विरोधात काय नाही, ईव्हीएम ही योग्य आहे आणि बरोबर आहे. कारण तुम्ही पहिलं टेलिफोन वापरायचा, आता मोबाईल वापरताय. हा बदल आहे. मग त्या बदलानुसार आपण राहिलं पाहिजे. आणि हे काय हे ईव्हीएम मध्ये घोळा आहे, ते काय पूर्णपणे चुकीचं आहे. मार्कडवाडी गाव असेल किंवा माळशिरस तालुक्यातला जी पश्चिम पट्टा आहे, ह्या पूर्ण पश्चिम पट्ट्यात एकही गाव असं नाही की त्या गावात कमीत कमी 5 कोटी रुपये निधी रामभाऊ सातपुतेंनी दिले ना, असं एकही गाव नाही. मार्कडवाडी गाव असं 22 कोटी निधी दिला, काय इथली जनता मतदान देणार नाही त्यांना? इथली जनता सुशिक्षित आहे तालुक्यातली, आणि ती फक्त विकासाच्या पाठीमागे जाणार. आणि आजपर्यंत गेल्या 60-65 वर्षामध्ये कधी एवढा विकास झाला नव्हता, एवढा रामभाऊनी केला. आरोग्याचा प्रश्न असतील, रस्त्याचा असतील, कुणाच्या लाईटचा प्रश्न आहे, बंधारा असतील, छोटमोठे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात जाऊन उठवला. ज्यावेळेस इथली लाईट सोडवली त्यावेळेस गळ्यात मोटर आणि स्टार्टर अडकून महाराष्ट्रात आंदोलन करणारा पहिला आमदार आहे. त्याच्यामुळे इथल्या जनतेला त्यांचा विकास हा पटलेला आहे आणि इथली जनता त्याच्यामुळे विकासाच्या पाठीमागे गेली. त्याच्यामुळे हे कुठं ईव्हीएम मध्ये घोळा आहे ते हे काय पूर्णपणे चुकीचं आहे. ईव्हीएम योग्य. कोण आंदोलन कोण करते मग इथं? आंदोलन इथले 4 पुढारी, शरद पवार गटाचे जे काय 4-5 पुढारी आहेत, एवढेच पुढारी आहेत. पण ही लोकशाही आहे. ही लोकशाही, इथली जनता हुशार आहे. पुढाऱ्यांच्या मागे जनता गेली नाही, जनता ही विकासाच्या पाठीमागे गेली. मोहिते पाटलांच्या सरंजाशाहीला उत्तर म्हणजे काय नक्की? आता हे विषय मोहिते पाटलां म्हणजे डायरेक्ट त्यांच्यापर्यंत आलाय. मोहिते पाटलांच्या सरंजाशाहीला उत्तर म्हणजे काय? हे जे एक फेक नेरेटिव्ह यांनी जे तयार केला आहे की बाबा ईव्हीएम मध्ये घोटाळा, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, त्याच्या विरोधात हा सगळा खेळ आहे. आणि इथले जे 4 ज्यांनी चालू केलं की जे 4 पुढारी आहेत उत्तमराव जानकर साहेबांचे, ह्यांच्या मागचीच मतं निघून गेली भारतीय जनता पार्टीकडे. कामामुळं जे आमदारांनी जे काम केलंय, या ठिकाणी मार्कडवाडी गाव आहे, या ठिकाणी 22 कोटी रुपयाचा निधी दिलाय. वाशा मारुतीच्या तिथं पर्यटन स्थळ केलंय, सगळ्यांसाठी मोफत असं मंगल कार्यालय केलंय, जिथं कसली फी नाही, काय नाही. इथल्या आरोग्याचे प्रश्न असतील, इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, तुमचं सांगतो दुष्काळ निधीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मार्गी लावणारा एकमेव आमदार आम्हाला या 5 वर्षात या ठिकाणी भेटला. आणि हे गाव आहे ते पारंपरिक मोहिते पाटील विरोधक गाव आहे. त्यामुळं मोहिते पाटील विरोधक आज आमच्याकडे राम सातपुते नेतृत्व करतात. त्यामुळे हे गाव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं. राम सातपुतेंना एका रात्रीत निवडून आणलं आमदार असं खासदार म्हणतात. अहो, त्यांना एका रात्रीत निवडून दिलं, तुम्हाला एका रात्रीत विधान परिषद दिली नाही का? तुमचे कारखाने वाचवले, तुमच्या संस्था वाचवले, एका रात्रीतच वाचवले ना. का त्याला काय 2 महिने लागले का? मग तुम्ही त्यांचं काय केलं? आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं असतं, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार राम सातपुते म्हणून निवडून गेले असते. त्यांनी पार्टीच्या विरोधात काम केले, त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करतोय. एकंदरीत जो ईव्हीएमला विरोध आहे तो चुकीचा आहे. ईव्हीएमला विरोध हा चुकीचा आहे, कारण त्यांच्या मागचं मतदान हे भारतीय जनता पार्टी बरोबर निघून गेले. मग हे कुठे जर लपवण्यासाठी कशावर कापर फोडायचं, तर ईव्हीएम मशीनवर कापर फोडायचं. 2019
काँग्रेसनेच आणली ना, ईव्हीएम मशीन कोणी आणली? 2004 साली काँग्रेसने त्यावेळेस बहुमत मिळालं, 9ला मिळालं, 2024ला लोकसभेला मिळालं, चांगली मतं मिळाली. त्यावेळेस तुम्हाला काय ईव्हीएम दिसलं नाही? 2019ला उत्तमराव जानकरांना चांगली मतं इथून पडली का? ईव्हीएमवरच पडली ना, कारण ते मोहिते पाटलांच्या विरोधात काम करत होते. जो माणूस इथं मोहिते पाटलांच्या विरोधात काम करेल त्याला या ठिकाणी पश्चिम भागातून चांगली मतं जाणार, त्यात काय दुमत राहणार नाही. आणि ईव्हीएम वर खापर फोडणं म्हणजे पळपोटापणाचा डाव आहे हा. पराभव म्हणजे जो लीड काय अपेक्षित झालंय, होतं त्यांच्या विजयापेक्षा आमच्या म्हणजे तर जीत से ज्यादा हमारे हार के चर्चे बहुत आहे. त्यामुळं त्यांना ते ईव्हीएम वर खापर फोडायचं काम चालू आहे. लीड खूप कमी झालं, त्याचं कुठंतरी लीड खूप कमी झालं आणि त्यांचं जे नेतृत्व हिथं करत होते, उत्तमराव जानकर असतील, मोहिते पाटील असतील, हे त्यांचे जे पुढारी होते, त्यांच्या मागचीच जनता निघून गेली. ते एकटेच राहिले, कार्यकर्ते निघून गेले, जनता निघून गेली. मग त्यांनी त्यांच्या नेत्यांना तोंड कसं दाखवायचं, म्हणून हे ईव्हीएम वर खापर फोडायचं काम ह्या ठिकाणी चालू आहे. एकंदरीत ईव्हीएमच्या विरोधातला त्यांचा जो विरोध आहे तो एकतर्फी नसताना त्याच्या समर्थनात सुद्धा आहेत. काही गावकरी आहेत, काका आहेत, काय सांगाल? का ही मार्कडवाडीचा आधार कार्ड आहे का बघा. हां, मी मार्कडवाडीचा आहे प्रॉपर. हां, मी 90 पासून बघतोय. हां. मला जवळजवळ असा 90 पासून असा आमदारच कुठं मला बघायला मिळाला नाही. कसा राम सातपुतेवानी. काय केलं त्यांनी? अहो त्यांनी इतका विकास केला, काय लोकांचे दवाखान्याची कामं म्हणजे मोफत मध्ये ऑपरेशन केले. असा आमदार आम्हाला आतापर्यंत दिसला बी नाही आणि एवढं आमदार करू शकतो हे आम्हाला पहिली वेळ माहीत झालं. पहिल्यांदा एक आमदार काय करू शकतो ही पहिल्यांदा आम्हाला राम सातपुत्यानं दावलं, म्हणून आम्ही त्यांच्या मागे. स्वतः पवार साहेब आलते की पण काय पवार साहेबांतर आमच्या जनतेचं वाटोळं केलं धनगराचं. काय आरक्षण दिलं तर का दिलं नाही आरक्षण? किती वेळा मंत्री झाला, एक बार आम्ही लोकसभेला निवडून दिलं इथनं. काय एक पाठी मुरमाळ टाकली का पवार साहेबांनी? त्यांनी सांगावं. मार्केटवाडीत एक खोली दिली किंवा पाठी टाकली मुरमाची, इथं नेतृत्व एक बार निवडून दिलंय माडा मतदारसंघात त्यांना. उत्तम जानकर तर धनगर समाजाचे होय की हाय ते की ती आमच्याकडे असतं तर आम्ही त्यांना मत दिलंच असतं. मागच्या वेळेस 1400 मत दिले. ती तालुक्यात पहिल्या क्रमांकाचं गाव आहे. आज बी त्यांना मानणारा वर्ग आहे, पण मताच्या बाबतीत आता मानत नाही ते, कारण ती मोहिते पाटलाकडे आहे तर आम्ही भाजपमध्ये आहे. त्याच्यामुळे आमचं काय त्यांच्या विरोध नाही, आमचा खरा विरोध मोहिते पाटलाला आहे. फेक नॅरेटिव्ह सेट केला जातोय म्हणून हा विरोध होतो आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जो त्या फेक नॅरेटिव्ह आहे तो आम्ही सक्सेसफुल होऊ देणार नाही अशी त्यांनी आज तयारी केली. त्या पद्धतीने सभा पण होणार आहे. कॅमेरामन संदीप पाटील सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, मार्कडवाडी. ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हच्या विरोधात आज मार्कडवाडी इथे सभा आहे आणि त्याच्यासाठी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे येणार आहेत. आमदार राम सातपुते यांचे समर्थक इथं आहेत आपल्यासोबत. काय सांगाल? फेक नॅरेटिव्हच्या विरोधात सभा आहे. नाही, हे तर चुकीचं आहे. यांनी जे मशानवर जे टाकलेलं आहे हे चुकीचं आहे. मशान हे बरोबर आहे, मशान हे बरोबर आहे. मार्कवाडीची जनता ही रामभाऊच्या मागं विकासाच्या मागं राहिलेली आहे. बाबा रामभाऊनी या मार्कवाडी गावामध्ये विकास केलेला आहे, म्हणून जनता मार्कवाडीची विकासाच्या मागं आहे. हे सत्तेसाठी एकत्र येतात, तर आपण विकासासाठी का जाऊ नये रामभाऊच्या मागं? म्हणूनच इथल्या जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे आणि मतदार स्वतः येऊन मतदान केलेलं आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असा अट्टास होतोय. आपण माजी सरपंच आहात मार्कडवाडीची, काय मत आहे आपलं? नाही, आधुनिकडे जायचं सोडून पाठीमागे जायचं ही मोहिते पाटलांचं किंवा उत्तम जानकराने चालू केलेलं आहे. ही केवळ तसं काही घडलेलं नाही, खरोखर मत मशीनवरच झालेलं आहे. त्यामुळं हिथं तसं काय नाही. बॅलेट पेपरवर त्यांची इच्छा असली, शासनाने परवानगी दिली तर रामसातपुतेला मत ज्यादा पडणार त्या भागातून, कारण हे पूर्ण गाव मोहिते पाटील विरोधात आहे. काय त्यामुळे बॅलेट पेपरवरचा जो अट्टास आहे तो चुकीचा आहे. चुकीचं आहे. बॅलेट पेपरवर आता चुकीचं आहे. तुम्ही आपण आधुनिकीकडे चाललोय, चंद्रावर जायचं सोडून ही डोंगरावर चालला म्हणते, असं असतं का कुठं? आज सभेमध्ये काय अपेक्षित आहे? ज्या पद्धतीने वातावरण तयार झालेलं करण्याचा प्रयत्न आहे, मार्कडवाडी केंद्रबिंदू ठरला आहे, आपल्याला काय वाटतं वातावरण ईव्हीएमच्या विरोधात? ईव्हीएमच्या विरोधात काय नाही, ईव्हीएम ही योग्य आहे आणि बरोबर आहे. कारण तुम्ही पहिलं टेलिफोन वापरायचा, आता मोबाईल वापरताय. हा बदल आहे.
मग त्या बदलानुसार आपण राहिलं पाहिजे. आणि हे काय हे EVM मध्ये घोळा आहे ते काय पूर्णपणे चुकीचं आहे. मार्कडवाडी गाव असेल किंवा माळशिरस तालुक्यातला जी पश्चिम पट्टा आहे, ह्या पूर्ण पश्चिम पट्ट्यात एकही गाव असं नाही की त्या गावात कमीत कमी 5 कोटी रुपये निधी रामभाऊ सातपुतेंनी दिले ना, असं एकही गाव नाही. मार्कडवाडी गाव असं 22 कोटी निधी दिला. काय इथली जनता मतदान देणार नाही त्यांना? इथली जनता सुशिक्षित आहे तालुक्यातली, आणि ती फक्त विकासाच्या पाठीमागे जाणार. आणि आजपर्यंत गेल्या 60-65 वर्षामध्ये कधी एवढा विकास झाला नव्हता एवढा रामभाऊनी केला. आरोग्याचा प्रश्न असतील, रस्त्याचा असतील, कुणाला लाईटचा प्रश्न आहे, बंधारा असतील, छोटमोठे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात जाऊन उठवला. ज्यावेळेस इथली लाईट सोडवली त्यावेळेस गळ्यात मोटर आणि स्टार्टर अडकून महाराष्ट्रात आंदोलन करणारा हा पहिला आमदार आहे. त्याच्यामुळे इथल्या जनतेला त्यांचा विकास हा पटला.